संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये काल हल्ला झाला, पण आपल्या हत्येचा कट होता असा आरोपच गायकवाड यांनी केलाय। तर आरोपी भाजपचा कार्यकर्ता दीपक काटेसह इतर आरोपींवर जामीनपात्र गुन्हे दाखल केलेत, त्यामुळे आरोपींचा सुटकेचा मार्ग मोकळा आहे। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा भाजपचा कार्यकर्ता दीपक काटेवर अटकेची कारवाई झालेली नाही। काटेसह 7 जणांवर जामीनपात्र गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे हल्लेखोरांचा सुटकेचा मार्ग मोकळा आहे। आपण निर्देश द्यावेत, हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे। अटक केली, पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता, खून करण्याचा होता। म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही, अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजे। अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली। पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांनी फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्या अनुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल। तर अक्कलकोटच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय की गुन्हे जामीनपात्र असल्यामुळे आरोपींना अटक केलेली नाही। सदर गुन्ह्यात एकूण 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळे यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। तर जामीनपात्र कलमांवरच प्रवीण गायकवाडांनी सवाल उपस्थित केलेत। सरकार आणि भाजपनं माझ्या हत्येचा प्रयत्न केला असा आरोप गायकवाडांनी केलाय। दीपक काटेंवर अनेक गंभीर गुन्हे त्यांनी खून केलेले असेही मला कळतं। मग अशा माणसाला माझ्यावर शाई टाकण्यासाठी पाठवली, याचा माझा हत्या करण्यामागचा त्यांचा हेतू होता। कारण मी ज्यावेळेस तिथं होतो, माझ्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं। मी गाडीत गेल्यानंतर सुद्धा तो गाडीत घुसला होता, मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार मात्र गंभीर दिसत नाहीये। त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले पाहिजे ते दिसत नाहीये। सरकारचा पूर्वनियोजित कट होता, भाजपचा होता, संघाचा होता, कारण तो संघाच्या परिवाराचा भाग आहे। त्यामुळं माझा स्पष्ट आरोप आहे की भामसे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आता धोका निर्माण झाला। माझा प्रश्न एवढा आहे, हा माणूस येणार आहे तर पोलीस काय झोपले होते काय? तुम्ही दिसतं कसा हल्ला केलाय? मला जर वाटतं की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती, विकेट। आणि कोण कोण मारतंय, काय त्यांचा विचारांशी संबंध? हा विचारांची लढाई आहे ना। हे अर्बन नाझी आहेत, अर्बन नाझी। नाझी कशातनं जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल करायची। गायकवाडांवर हल्ला का झाला तर संभाजी ब्रिगेड या नावावरून नावात छत्रपती शब्द का नाही असा आक्षेप आरोपी दीपक काटेने घेतला। अक्कलकोटमध्ये कार्यक्रमस्थळी येताच दीपक काटे आणि त्याच्या साथीदारांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर वंगण आणि शाई टाकली। यानंतर प्रवीण गायकवाड कारमध्ये जाऊन बसले, मात्र पुन्हा दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ करत बाहेर खेचलं आणि मारहाण केली। त्यात गायकवाड खाली पडले। दीपक काटे हा इंदापूर तालुक्यामधल्या सराठी गावचा राहणार आहे। चुलत भावाची हत्या केल्याच्या प्रकरणात 7 वर्ष येरवडा कारागृहात होता। कारागृहातून बाहेर आल्यानंतर इंदापूर शहरात भाड्याच्या खोलीमध्ये राहतो। 7 महिन्यांआधीच 6 जानेवारीला पुणे विमानतळावर पिस्तूल आणि 28 काडतुसं बाळगल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती। भाजपचे नेते आणि संभाजी भिडेंसोबतचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल आहेत। हल्ल्यानंतर मंत्री बावनकुळेंनी अक्कलकोट पोलिसांना फोन करून कारवाई न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही गायकवाड यांनी केलाय। 100% अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला जे फोन आलेत मंत्रालयातनं मंत्र्यांचे, अगदी बावनकुळेंचा, त्यांना असं वाटतं की हे कळत नाही का? सगळं फोन रेकॉर्ड अवेलेबल आहे,
कोण कुणाशी बोललं काय बोललं, आणि हत्येचा कट रचून सुद्धा त्याच्यावर तो गुन्हा दाखल होत नाही. किंवा तिथं सोनं हरवलं, म्हणजे चेन गेली, ते घड्याळ गेलं, जाटापट्टीमध्ये माझा चष्मा फुटला. आता हे सगळं झालेलं आहे. ते रॉबरीची केस आहे ती, तो गुन्हा दाखल नाही. प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. आमचा वगैरे फार संबंध नसतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. बुके द्यायला आला तर फोटो काढले. पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे. आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध केला जातोय. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. नांदेडमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली. अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवीण गायकवाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. परभणीतही निषेध आंदोलन करण्यात आलं. पुण्यामध्ये मराठा समाज आणि इतर संघटनांची बैठक झाली, ज्यात कारवाईचा निषेध करत दीपक काटे विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. आणि फक्त जर इथं निषेध व्यक्त करायचा आहे आणि आपल्या घरी जाऊन जर गप्प असायचं असेल की मी निषेध केला, समाजाच्या बैठकीला गेलो नाही, त्याला त्याच भाषेत जर उत्तर देणार असेल तर हे निषेध सभा आहे. आम्ही महात्मा गांधींना मानणारी लोक आहोत, पण महात्मा गांधींनी पण वर्ल्ड वॉर II मध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी दिली होती. आज ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे, तो हल्ला एवढा सहज समजू नका. तुम्ही सुरुवात केलेली आहे, शेवट आम्ही निश्चितरित्या करू, हे लक्षात ठेवा. दीपक काटेवर जामीनपात्र गुन्हे दाखल केल्यानं गायकवाडांचे कार्यकर्ते आणि समर्थक आक्रमक आहेत. त्यामुळे काटेला त्याच भाषेमध्ये धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.